मार्केटमध्ये रोज एक नवीन एआय येतोय. कधी चॅट जीपीटी, कधी क्लॉड, कधी जेमिनाय, कधी को पायलट. तर नक्की आपण यूज कुठला करायला पाहिजे? आणि प्रत्येक जण सांगतोय हा यूज करा, हा यूज करा. तर नक्की आपल्यासाठी बेस्ट कुठला? मी समजू शकतो हा प्रश्न खूप मोठा आहे. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्याबद्दलचं सॉल्युशन. तर चला सुरू करूया. नमस्कार, मी गणेश जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या एआय सीरीज पार्ट 2 मध्ये. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की एआय काम कसं करतो. तर सगळ्यात आधी आपण एक्झाम्पल घेऊया. जसे 4 माणसं ज्यांनी वेगळा-वेगळा अभ्यास केलाय, वेगळ्या-वेगळ्या क्षेत्रात. तर त्यांची विचार करण्याचा जो आपण बोलतो जो वे आहे तो वेगळा-वेगळा असतो. तसंच आहे इकडे पण. तर प्रत्येक कंपनीने आपल्या एआय मॉडेलला ट्रेन केलंय एक थिंकिंग मॉडेलवरती आणि ती थिंकिंग मॉडेल वेगळी-वेगळी आहे सगळ्यांची. तर असं असू शकतं, जर ChatGPT तुम्हाला म्हणजे प्रश्नाचं उत्तर जसं देतंय तसंच तो दुसरा मॉडेल देणार नाही. असं होऊ शकतं, एक मॉडेल तुम्हाला कन्फ्यूज करेल, तर एक मॉडेल तुम्हाला तुमचं प्रॉब्लेमला सॉल्युशन देईल. तर चला प्रॅक्टिकली ह्याला बघूया आपण कसं करायचं. मी एक प्रॉम्प्ट रेडी केलाय. जर तुम्ही स्मॉल बिझनेस ओनर आहात, तर तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला एआय कसं वापरायचं आणि कुठलं एआय आपल्याला सिलेक्ट केलं पाहिजे, हे नक्की क्लिअर होईल. चला सुरू करूया. सगळ्यात आधी आपण आपल्या फेव्हरेट जो आपल्या सगळ्याचा आपण वापरतो ChatGPT, द ऑल राउंडर ह्याच्यापासून सुरुवात करूया. हा बेस्ट कशासाठी आहे बघा. क्विक स्ट्रक्चर्ड प्लॅन, रायटिंग, ब्रेनस्टॉर्मिंग. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात असतात. ठीक आहे. सो आपण बघूया. चला ChatGPT पासून सुरुवात करूया. तर हा प्रॉम्प्ट आहे, मी इकडे दिलेला आहे. ठीक आहे. आय वॉन्ट टू स्टार्ट ए स्मॉल बिझनेस फ्रॉम होम. आय मेक अँड सेल होममेड food. I'm stuck. I want more customer, but I don't know how to market myself online. I have no budget for the paid ads. I'm not tech savvy. Can you give me simple step by step plan to grow my business using फ्री ऑनलाईन टूल्स? ठीक आहे. हाच प्रॉम्प्ट मी सगळ्यांना वापरणार आहे. ह्याच्यापासून सुरुवात करूया. चला बघूया काय आपल्याला उत्तरं भेटतात आणि कुठलं उत्तर सगळ्यात बेस्ट आहे. चला टेस्ट करूया. चला बघूया ChatGPT आपल्याला काय उत्तर दिलंय. You are not stuck because of tools or money. You are stuck because of you don't have clear system. Okay. So step by step plan दिलंय. Stop being another tiffin seller. आयडेंटिटी कशी करायची ते सांगितलंय. सेटअप युअर ऑनलाईन प्रेझेन्स. व्हॉट्सअपवर करा असं सांगितलंय त्यांनी. त्याच्यानंतर इंस्टाग्राम पेज बनवा. गुगल लिस्टिंग करा. कंटेंट स्ट्रॅटेजीज प्लॅन करा. व्हॉट्सअप फनल. ठीक आहे. व्हॉट्सअपसाठी हे नाही दिलंय इकडे. आणि लोकल ग्रोथ हॅक मोस्ट इम्पॉर्टंट. डू दिस ऑफलाईन. लिव्हरेज नियर बाय ग्रुप्स. बिल्ड ट्रस्ट. ठीक आहे. आणि रियालिटी चेक दिलंय. ठीक आहे. असं म्हणजे मला बऱ्यापैकी चांगलं वाटलंय. ठीक आहे. सो जर आपण फर्स्ट टाइम सुरू करतो तर खूप छान दिलंय. आता बघूया नेक्स्ट टूल काय आपल्याला ह्या गोष्टीवर सांगतोय. नेक्स्ट आपण ट्राय करणार आहोत क्लॉड. सो क्लॉड पण एक खूप फेमस टूल आहे. तुम्ही ऐकलं नसेल तर नक्की ह्याला सर्च करून एकदा चेक करा. हा थिंकिंग, सेन्सिटिव्ह टॉपिक्स, लाँग फॉर्म रायटिंग स्ट्रॅटेजीज ह्या गोष्टीसाठी खूप चांगलं आहे असं बोललं जातं. मी ट्राय केलंय, मला पण खूप छान वाटलं आहे. तरी आपण चेक करूया. सो क्लॉडला आपण ट्राय करूया. क्लॉडला मी हा सेम प्रॉम्प्ट देतोय. बघूया हा काय आपल्याला आन्सर देतो. तर चला क्लॉडचं अंतर आलंय पूर्णपणे. आता बघूया काय. सो हिअर इज अ प्रॅक्टिकल झिरो बजेट ग्रोथ प्लॅन्स बिल्ड स्पेसिफिकली फॉर द होम फूड बिझनेस. तर सगळ्यात आधी मला काय छान वाटलं माहितीये, व्हिज्युअल्स बघा. खूप छान व्हिज्युअल्स दिले. आपल्याला बघा असं लिहून सांगण्यापेक्षा असं व्हिज्युअली कोणी सांगितलं तर कसं वाटतं, खूप मस्त वाटतं ना. तसंच फिलिंग मला पण आलंय आता इथे. टेल युअर सर्कल
पहिला स्टेज 1 सांगितलंय आपल्या सर्कलमध्ये सांगा. WhatsApp, कॉन्टॅक्ट्स, फॅमिली, नेबर. स्टेज 2 बिल्ड अ WhatsApp ग्रुप, युअर ओन कस्टमर कम्युनिटी. मग काही डिटेल्स इथे सांगितले. स्टेज 3 ला गो ऑन Instagram. आणि स्टेज 4 गेट रिव्ह्यूज अँड रेफरन्स. आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी अजून डिटेलमध्ये हळू-हळू सांगितलंय. आणि 3 सिंपल रूल्स सांगितले जे आपल्याला फॉलो करायला पाहिजे. आणि बाकी जसं अ, अजून मी काय करू शकतो तुमच्यासाठी ह्या गोष्टी विचारल्या. पण बघा जर कंपेअर केलं लास्ट रिझल्टचा ChatGPT बद्दल, तर हा रिझल्ट जरा खूप अ, आपल्याला व्हिज्युअलवाला खूप छान वाटतोय. सो बघूया नेक्स्ट आता टूल आपल्याला काय आन्सर देतोय. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत Google Gemini. सो Google Gemini जर तुम्ही बघाल तर रिअल टाईम रिसर्च, ट्रेंड बेस्ड ॲडवाइस आणि Google वर्कस्पेस म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या रिअल टाईम रिलेटेड आहेत. त्या असं बोललं जातं की Gemini बेस्ट करतो. आणि आजकाल तुम्ही बघाल तर सगळीकडे ह्याच्याच ॲड आहे. सो बघूया हा आपल्याला काय उत्तर देतो. तर मी ह्याला प्रॉम्प्ट दिला आहे आणि त्यांनी उत्तर पण दिलं इकडे. तर सेम प्रॉम्प्ट आहे. सो इट इज कम्प्लिटली पॉसिबल टू ग्रो युअर होम बेस्ड फूड बिझनेस विदाउट स्पेंडिंग रुपी ऑन ॲड्स. आणि मग त्याच्याबद्दल थोडी माहिती दिली. सेटअप द डिजिटल शॉप, यूज द व्हॉट्सॲप ॲज युअर सेल्स हब आणि हायपर लोकल फेसबुक मार्केटिंग, द थ्रस्ट फॅक्टर्स. नंतर अजून माहिती दिली आणि लास्टला मी अजून तुमच्यासाठी काय करू शकतो. सो ओव्हरऑल खूप माहिती चांगली सांगितली आहे. आणि पण ह्याचे जे वर्ड्स आहे ते थोडे आपण बोलू शकतो टर्म्स जे आहे ते थोडे त्यांनी खूप प्रोफेशनल वेमध्ये वापरले. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की Google Gemini ह्याच्याकडून जर तुम्हाला मराठी रिलेटेड काय करून घ्यायचंय, तर तो खूप छान करतो. ठीक आहे. ह्याचं प्रॅक्टिकल आपण नक्की बघूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण मी हे ट्राय केलेलं आहे. आता बघूया नेक्स्ट टूल आपला काय करतो. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत टूल ज्याला बोलतात को-पायलट. को-पायलट तुम्ही यूज केला आहे, तर तुम्हाला थोडंफार त्याच्याबद्दल माहिती असेल. नाही तर थोडं सांगतो तुम्हाला. हा जो टूल आहे को-पायलट किंवा हा एआय जो आहे तो Microsoft चा आहे. आणि हा तुम्हाला वर्ड, एक्सेल किंवा आपलं MS पॉवर पॉइंट ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्की हे दिसेल. आणि हे त्या गोष्टीमध्ये हा खूप छान काम करतो. बघा इथे लिहिलंय ऑफिस प्रॉडक्टिव्हिटी Microsoft 365 युजर्स. सो त्या गोष्टीमध्ये खूप छान काम करतो. तुम्ही जर ह्याला समजून घ्याल तर तिकडे वापरता येईल तुम्हाला. तर चला बघूया हा आपल्या आजच्या प्रश्नाचं काय उत्तर देतो. सो मी सेम ह्याला प्रॉम्प्ट दिलेला आहे. चला बघूया ह्याचं काय उत्तर आहे. चला आपल्याला पूर्ण उत्तर आलंय बघूया. सो गॉट इट. यू वॉन्ट अ प्रॅक्टिकल, नो कॉस्ट, बिगिनर फ्रेंडली प्लॅन. तर स्टेप्स ह्यांनी पण सांगितलं WhatsApp बिझनेस, Google बिझनेस, Instagram, Facebook. आणि स्टेप्स सांगितले कसं-कसं काय करायचं. लिव्हरेज युअर वर्ड ऑफ माउथ ऑनलाईन, एंगेज युअर लोकल कम्युनिटी, बिल्ड ट्रस्ट अँड रिपीट ऑर्डर, कीप कन्सिस्टन्स. क्विक स्टार्टर, डाउनलोड WhatsApp. पहिल्या WhatsApp पासून सुरुवात करा. आणि सिन्स यू आर ऑलरेडी डिटेल ओरिएंटेड विथ एक्सेल अँड ट्रॅकिंग. ठीक आहे. सो एक्सेलचं ह्यानी बघा एक्सेल बद्दलची माहिती सांगितली आणि कॅनवा बद्दलचं थोडंफार अजून मी काय करू शकतो त्या गोष्टीला विचारलंय. सो ओव्हरऑल ह्यानी पण छान उत्तर दिलंय. ओके. पण आता आपण लास्टला मी एकदा समराईज करेल तुम्हाला हे सगळे डिटेल मी वाचून घेईल आणि तुम्हाला सांगेल सगळ्यात जास्त बेस्ट कोण होता. सो बघूया नेक्स्ट टूल. सो मित्रांनो टेन्शन घेऊ नका. लास्ट टूल आहे. आणि हे 5 मी का कव्हर केले हे तुम्हाला मी नक्की सांगणार आहे. आणि लास्टला आपण समरी बघणार आहोत, की का हे 5च्या 5ही टूल आपल्याला माहिती पाहिजे. तर चला बघूया परप्लेक्सिटी. हा जो टूल आहे तो कशासाठी यूज होतो. मोस्टली तर तुम्ही बघाल फॅक्ट चेकिंग, सोर्स, रिसर्च. ठीक आहे. या सगळ्यांसाठी हा यूज होतो आणि इथे टॅग पण आहे रिसर्चर. चला बघूया हा आपल्या प्रश्नाचं कसं उत्तर देतो. चला बघूया. सो आपलं उत्तर आलं आहे.
आणि जर तुम्ही बघाल तर ह्यानी मला काही व्हिडिओज सजेस्ट केले, की हाऊ टू स्टार्ट अ टिफिन बिझनेस युजिंग एआय आणि बऱ्याच गोष्टी आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल अजून थोडी डिटेल माहिती आहे. सेटअप फ्री प्रोफाइल, WhatsApp बिझनेस, स्टार्ट Instagram बेसिक्स, पोस्ट अँड एंगेज डेली, ट्रॅक अँड ग्रो. बऱ्याच आणि पुढे नंतर रिलेटेड फॉलोअप्स पण सांगितले. ठीक आहे. ह्या गोष्टी पण ह्यांनी इथे सांगितल्या. ओके. सो मी आता ह्या सगळ्या गोष्टीला गो थ्रू करतो आणि तुम्हाला मिनिटामध्ये सांगतो, की काय आपल्यासाठी बेस्ट होतं. सो मित्रांनो, रिझल्ट आपल्या समोर आहे आणि कुठला एआय आपल्यासाठी बेस्ट आहे, हे आता आपण बघूया. सो ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर ChatGPT ह्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला आहे आणि ह्याचं एकच रिझन आहे, जे ह्याला वेगळं केलं, ते म्हणजे ए इट इट फिक्स्ड युअर माइंडसेट बिफोर गिव्हिंग टिप्स. म्हणजे ह्यानी पहिलं आपल्याला समजवलं, की हा रिझल्ट म्हणजे हे गोष्टी का तुमच्याकडून घडत नाही, अशा काही माइंडसेटवर काम केलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं ते सांगितलं. क्लॉडनी पण ऑलमोस्ट छान दिली आहे. ते आपण तुम्ही बघितलंच, की ती व्हिज्युअल्स किती मस्त होते क्लॉडमध्ये. नंतर जेमिनायमध्ये जर तुम्ही बघितलं, त्यांनी सर्व्हिस एरिया म्हणजे आपला तिथे माझं लोकेशन जे आहे, त्या लोकेशनला त्यांनी सर्च केलं आणि त्या हिशोबाने मला गोष्टी सांगितल्या आणि हे Googleचंच असल्यामुळे ह्या गोष्टी हे इझिली करू शकते जेमिनाय, म्हणजे ह्याचं हे बेस्ट आहे. नंतर क्लॉडनी तुम्ही बघत असाल तर एक्सेल रिलेटेड माहिती आहे, त्याच्याबद्दल मला सांगितलं आणि परप्लेक्सिटीमध्ये तुम्ही बघाल तर ह्यानी मला एक आयडिया दिली, की ₹50 ट्रायल करून टिफिन म्हणजे ट्रायल ऑप्शन्स ऑफर लॉन्च करा. तर हा एक युनिक पॉइंट होता. सो ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं, प्रत्येक एआयने आपल्याला काही ना काही चांगलंच सांगितलंय. सो तुम्हाला काय वाटतं? काय कुठला एआय बेस्ट असेल? सो क्लिअर आहे. बघा, की सगळेच एआय बेस्ट आहे आणि आपल्याला कुठल्या एका एआयवर डिपेंड राहून चालणार नाही. तर तुम्हाला कधी पण जेव्हा असं वाटेल, की तुम्ही कन्फ्युज्ड आहात किंवा हा एआय काय बोलतोय ह्याच्यामध्ये मला पटत नाहीये गोष्टी. तर हे सगळे एआय ट्राय करा. सेम प्रॉम्प्ट द्या. प्रत्येक एआय तुम्हाला काही ना काही नवीन गोष्टी सांगेल. त्याच्यामुळे आपलीच प्रॉडक्टिव्हिटी वाढणार आहे. आणि एकाच एआयला तुम्ही वापरलं, तर तुम्ही नवीन एआय काय ऑप्शन्स देतात, हे तुम्हाला माहिती पडणारच नाही कधी. जसं आपण आज Claudeचं बघितलं, व्हिज्युअल्स ठीक आहे. Geminiचं बघितलं, तुमचा एरिया ट्रॅक करून तुम्हाला सांगतो तो. तशा नवीन गोष्टी तुम्हाला माहिती नाही पडणार आणि ह्याच्यामुळे काय होणार तुमचे स्किल्स पण वाढतील. जसं तुम्ही नवीन एआय ट्राय केलात, तुमचे स्किल्स पण वाढतील. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की तुम्हाला अजून काय शिकायला आवडेल. पुन्हा आपण भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये, एक नवीन एआय सोबत. तोपर्यंत बाय.